बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूरमध्ये केवळ 3 दिवसात पोलिसांनी 2,47,50,000 रुपयांची रोख रक्कम जप्त केली आहे। 2 वेगवेगळ्या कारवाईत ही रोकड मिळाली असून प्रकरण आयकर विभागाकडे सुपूर्द करण्यात आले आहे। बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर भागात अवैध रोकड वाहतुकीच्या विरोधात पोलिसांनी मोठी मोहीम उघडली असून 3 दिवसात 2 प्रकरणात एकूण 2,47,50,000 रुपयांची रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे। 20 मे रोजी मलकापूर ग्रामीण पोलिसांनी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 53 वरील धनोरा पुलाजवळ तपासणी दरम्यान एका कारमधून 50 लाख रुपये हस्तगत केले। त्यानंतर केवळ 3 दिवसात 23 मे रोजी मलकापूर शहर पोलिसांनी पुन्हा एकदा मोठी कारवाई केली। बोदवड रस्त्यावरील वानखेडे पेट्रोल पंपाजवळ कार क्रमांक MH20GV 1781 ची तपासणी केली असता सीट खाली मोठ्या प्रमाणात रोकड सापडली। छत्रपती संभाजीनगर येथील 2 व्यक्तींची चौकशी केल्यानंतर त्यांच्याकडून समाधानकारक उत्तर न मिळाल्याने गाडी थेट पोलीस ठाण्यात आणली गेली। महसूल अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत आणि कॅश मोजणी मशीनच्या सहाय्याने रोख रक्कम मोजण्यात आली। एकूण 1,97,50,000 रुपये गाडीतून जप्त झाले। ही संपूर्ण रक्कम बुलढाणा जिल्हा कोषागारात जमा करण्यात आली असून दोन्ही प्रकरणाची माहिती आयकर विभागाला कळविण्यात आली आहे। दोन्ही कारवाया रात्री उशिरापर्यंत सुरू होत्या। गणेशगिरी ठाणेदार मलकापूर यांनी सांगितले की ही कारवाई गुप्त माहितीवरून करण्यात आली असून कोणत्या उद्देशाने ही रोकड वाहून नेली जात होती याचा तपास सुरू आहे। जी कॅश मिळाली त्या कॅशचं मोजन स्टेट बँक ऑफ इंडियाच्या अधिकाऱ्यांच्या थ्रू करण्यात आलं। सदरची कॅश 1,97,50,000 रुपये मिळून आलेले आहेत। गाडीतील संशयित इसमांना कोणत्याही प्रकारे कॅश बाबत प्रभावीपणे त्यांची बाजू मांडता आली नाही। सदरची कॅश जप्त करण्यात आलेली आहे, त्याचा पंचनामा करण्यात आलेला आहे आणि सदरची कॅश जिल्हा कोषागार अधिकारी कोषागार बुलढाणा यांच्याकडे सुपूर्द करण्यात आलेली आहे।